मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे। 26/11 हा भीषण हल्ला जो होता तो मुंबईत करण्यात आलेला होता। यामध्ये अनेक जणांचे प्राण अनेक जणांनी गमावलेले होते आणि त्यामधीलच आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणले जाणार आहे। भारतात आणले जाऊन त्याला मुंबईतील जो आर्थर रोड जेल आहे यामध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे। आपण जर पाहिलं तर तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे। भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाने सर्व युक्त्या वापरून पाहिला होता, परंतु त्याची कोणतीही युक्ती अमेरिकन न्यायालयाने यशस्वी झालेली नाहीये। तहव्वूर राणाला आर्थर रोड तुरुंगातील 12 नंबरच्या बॅरेकमध्ये ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याला तिरंगी बॅरेक क्रमांक 12 ला सामोरे जाण्यासाठी शहरात आणण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। तहव्वूर राणाला बॅरेक क्रमांक 12च्या तळमजल्यावर असलेल्या 3 पैकी एका सेलमध्ये ठेवले जाऊ शकते। ग्राउंड प्लस 1 स्ट्रक्चर असलेल्या या इमारतीत पहिल्या मजल्यावर 3 खोल्या आहेत। त्यापैकी एक कसाबने त्याच्या खटल्यात दरम्यान ताब्यात घेतली होती, तर इतर 2 रिकाम्या खोल्या तिथे आहेत। तळमजल्यावरती एका खोलीचा वापर ट्रायल दरम्यान सुरक्षेसाठी तैनात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस कर्मचाऱ्यांनी केला होता आणि तेव्हाच कसाबला फाशी दिल्यानंतर ही खोली रिकामी होती। 26/11चा कट रचणारा तहव्वूर राणा सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येईल आणि NIAचे महासंचालक सदानंद दाते तहव्वूर राणाला चौकशीचे प्रमुख असतील। आपण पाहिलं होतं 26/11चा भीषण हल्ला जो करण्यात आलेला होता यामधील कट रचणारा तहव्वूर राणाला आता अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे आणि त्यानंतर त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आणण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।